तस्मै नो देवा परिवर्तेय सर्वे हे मन्त्रगणो वसन्त शरद वर्णाश्चितन्नो अस्तु देशावृषूणाय शतशारदानां विभातये सामभजे वत्सराय परिवत्सराय संवत्सराय कृणुता गृहं नमः सुमतौ योगजीता अहता श्रेयश्रमणैर्देवा प्रजापते दशमहीमहित्वा मयो भूपितो आविरस्वरन्धोकाय अनन्तरायाय सर्वस्तो मोदिरात्र उत्तममहर्भवति सर्वस्या जय सर्वस्य जय सर्वमेव तेनाप्नोति सर्वं जयति भागधेये नैवैरं प्रणयति ब्राह्मणः एजमुत्तरे ब्राह्मणो वै सर्वा देवता देवता निरुद्धरति सर्वजयन्ता आदिनामा सर्वजयन्ता आदित आमा अंतरी संतरी माले परे शासक झाले साधु ग्रहा प्रति आले परे शासक झाले साधु ग्रहा प्रति आले आनंद नंदन बोलती वाचे आनंद नंदन बोलती वाचे संग दैव उमेले संग दैव उमेले परे शासक झाले साधु ग्रहा प्रति आले परे शासक झाले साधु ग्रहा प्रति आले सद्गुरु बाबा थोडीशी या संस्कृत भाषणाची पूर्वभूमिका सांगतो. गेल्या वर्षापासून मामा महाराजांच्या जन्मशताब्दीचा सोहळा मोठ्या धूमधडाक्याने सुरू झाला आणि काही दिवसापूर्वी परमपूज्य सद्गुरू दादांनी मला हाक मारली आणि म्हटलं की तुम्ही संस्कृतमध्ये भाषण कराल का. अर्थात या त्यांच्या वाक्यामध्ये
जशी त्यांची इच्छा होती तशीच एक प्रकारची आज्ञाही होती. आणि सद्गुरूंची आज्ञा म्हटलं की त्या ठिकाणी होय नाही मग काय नाही. आणि मी पटकन हो म्हणून गेलो. पण नंतर मला त्या कामगिरीचा अवघडपणा जाणवू लागला. परंतु करते करावे ते सद्गुरूच आहेत. आणि त्यांच्या कृपेनं त्यांच्या प्रेरणेनं जे मला काही स्फुरलं ते मी लिहून त्यांना दाखवलं. आणि त्यांनी माझ्या पाठीवरून हात फिरवला आणि त्यांनी किती वेळा माझं किती कौतुक केलं हे सांगायला माझ्याजवळ शब्द नाही. तेव्हा अशा तऱ्हेनं मला थोडासा धीर आला. संस्कृतमध्ये भाषण करायच्या वेळेला अनेक अडचणी आल्या, पण त्या त्यांच्या कृपेनेच निरसन झाल्या. संस्कृत भाषा आपण अवघड म्हणतो, परंतु तशी ती मुळामध्ये अवघड नाहीच आहे. कारण तिचा आपल्या जवळजवळ भारतीय सगळ्या भाषांचा संबंध आहे. वाति वातो समिंधे वन्यरधत्ते धरणिरुदधिर लंघते नैव वेलाम सोयम श्रीमान निखिल जगताम अंतरात्मावतीर्णो धर्मं रक्षन् दिशतु कुशलं स्वामी नारायणोऽयं गोविंद गोविंद गजाननस्त्वं गोविंद गोविंद सदाशिवस्त्वं गोविंद गोविंद बोधस्वरूपं गोविंद गोविंद नमो नमः. परम पूज्य श्री सद्गुरु दासराम महाराज, अत्र उपस्थिताः सर्वे सज्जनाः, मम साधक बंधु भगिन्यः च. अद्य सद्गुरु श्री मामा महाराजानां जन्मशताब्दी वर्षस्य अन्तिमः दिनः. गतवर्षस्य फाल्गुन मासात् आरभ्य प्रतिमासे शुक्लपक्षे दशम्यान्त्यथौ कस्यचित् महतः प्रवचनकारस्य प्रवचनं सम्पन्नं जातम्. अद्य अस्य शताब्दी समारोहस्य संवत्सरस्य अन्तिमः दिनः. अतः वयं सर्वे प्रबुद्धितचेताः अत्र उपस्थिताः स्मः. अस्मिन् परममङ्गलावसरे मामा महाराजानां चरित्रं संस्कृत भाषायां वर्णयितुं मम सद्गुरुणा परमश्रद्धेय श्री दासराम महाराजेन आज्ञापितोऽस्मि. वस्तुतः न कोऽपि महान् संस्कृतवक्ता न वा श्रेष्ठः प्रवचनकारः. अत्र पंडित प्रवरः प्रख्यात संस्कृत प्रचारकः वसंतराव गाडगीळ महोदयः, शारदा संस्कृत पत्रिकायाः संपादकः श्री ज्ञाननाथ महाराजः, विलिंडर महाविद्यालयस्य उपप्राचार्य श्री केशवराव आपटे महोदयः, प्राध्यापक दावी कुलकर्णी महोदयः, बहवः सज्जनाः विद्वन्मान्याः अत्र उपस्थिताः सन्ति. तेषां पुरतः अहं संस्कृतभाषायां किं वदाम्यहं, किन्तु मम सद्गुरु दासराम महाराजाय संस्कृत भाषा अतीव रोचते. अतः सद्गुरु तोषणेन समं नान्यत् परमं भाग्यम् इति मत्वा तस्य आज्ञां शिरसि कृत्वा ब्रह्मीभूतानां मामा महाराजानां चरित्रं संक्षेपेण कथयाम्यहम्. अस्मिन् वर्षेभ्यः पूर्वं श्री मामा महाराजानां जन्म बिल्वग्रामे मण्डले शहापुर ग्रामे अभवत्. गोविन्दः इति तेषां नामधेयम्. तेषां पितरौ श्री अनंत महोदयः, राधाबाई च. बाल्यात् प्रभृति बालगोविन्दाय अध्यात्म मार्गे रुचिः आसीत्. ईश्वरस्य भजनं, पूजनं, लघुशिबिकावहनम् एतादृशेषु क्रीडासु सः सततं रमते स्म. मौञ्जीबन्धनानन्तरं ज्ञानोपासनया सह बलोपासना अपि तेन कृता. शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम्. अतः एव 12 पर्यन्तं सूर्यनमस्कारादि व्यायामं सः प्रत्यहं करोति स्म. गौरकायः, प्रदण्ड शरीरः, तेजस्वी